धन्यवाद सगळ्यांना, आपल्या यूट्यूब फॅमिलीला, यूट्यूबला. आपला प्रिन्स आज शाळेला गेला नाही, उलटे व्हायले म्हणून वापस आला शाळाच्या. त्याच्या मम्मीला राग आला. मला माहीत नव्हतं काय झाले. मी उठले 10 वाजायला, तर हे झोपलेला होता रूममध्ये. मी मग त्याच्या मम्मीला लय ओरडले, त्याला का नाही शाळेला पाठवलं म्हणून. मला माहीत नव्हतं. तर आता काय करायचं बाबा, जेवण बिवण नाही दिलेलं आपलं प्रिन्सला बी, त्याच्या मम्मीने बी नाही खाल्लं. आता काय करायचं, या जेवण द्यायचं का काय नाही द्यायचं? म्हणजे आमच्यावरच गुरमी का अजून? माफी बी माग ना मम्मीला, माफी माग, माफी माग मम्मीला. मग त्याच्यासाठी तर करायला लागले ना. बंद कशाला करणार मी? आता म्हणला मी देवापुढं उभा राहून माफी मागतो. आता सुट्या नाही करणार मी. माताला माफी मागत होता त्याच्या आईबद्दल. मी असं सुट्या नाही करणार शाळाला. सुट्ट्या करणं हे गलत आहे ना हो. एवढं राडा किती पडला या. मी आता ह्याला जेवण देते, प्रिन्सला जेवण देते. थोडंच आहे बटाटा, बघा सगळ्यात दिला बटाटा, सगळ्यात दिला. आता डाळ भात देते. आता त्याला डाळ भात देते प्रिन्सला. उपाशी कसं ठेवायचं हो लेकरांना? आता त्याच्या मम्मीला तर रागच येणार आहे ना, म्हणून जेवण कशाला दिलं हे का नाही. तर आता काय करायचं? आता मी द्यायली बघा, मी हातात मोबाईल धरलाय ना. हे बघा, तर काय करायचं हो? लेकरांनी गुन्हा केला तरी आपण पदरात घ्यायलाच पाहिजे ना. बुकिटू ना कसं. आता बघा ना, 4 वाजत आल्या तरी त्यांना पोरांना खायला काहीच नाही दिलेलं. मग आता आई तर घरी नाही आहे, मला तर दया येणार ना. मला तर दया येणार ना. हे बघा, मी जेवण देते. दर दुसरा डाळ भात देते. ते तर चपातीची काही एलर्जी आहे का काय? बरं, धरलं का? डाळ भातच दे म्हणायला, चपाती नको म्हणायला. त्याला काय आवडून ते खाऊ दे. आता काय करायचं? आता दर खा, तुला काय आवडून ना ते खा. डाळ भात